नमस्कार, मी हेमाली मोहिते. झी 24 तासवर गावगावची झटपट खबर पाहणार आहोत. 24 गावं 24 बातम्यांमध्ये. यंदाच्या 10वीच्या परीक्षेत राज्यातील 89.56% मुलं उत्तीर्ण झाली आहेत. सालबादाप्रमाणे यंदाही मुलींचं उत्तीर्ण होण्याचं प्रमाण मुलांपेक्षा जास्त आहे. 10वीला बसलेल्या 91.42% मुली पास झाल्या आहेत, तर राज्यातील 87.98% मुलं पास झाली आहेत. सर्वाधिक निकाल नेहमीप्रमाणेच कोकण विभागाचा लागलाय. कोकणातल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात तब्बल 97% निकाल लागलाय. यंदा दुष्काळानं होरपळणाऱ्या लातूर विभागाचा निकाल सर्वात कमी म्हणजे 81.54% लागलाय. विशेष म्हणजे एका किंवा दोन विषयात नापास झालेल्यांची संख्या 79,560 असून त्यांनाही 11वीत प्रवेश मिळणार आहे. येत्या 18 जुलैला 10वीची फेरपरीक्षा घेण्यात येणार असल्याचं बोर्डानं स्पष्ट केलंय. गेल्या वर्षाप्रमाणे 10वीची पुनर्परीक्षा जुलैमध्ये घेण्यात येणार आहे आणि हे 18 जुलै रोजी, तिथं तारीख नाही आहे प्लीज, 18 जुलै रोजी इयत्ता 10वीची परीक्षा सुरू होणार आहे आणि त्याचं टाइम टेबल आम्ही 2 ते 3 दिवसात स्वतंत्रपणे जाहीर करतोय. तर या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना मंडळामार्फत हार्दिक शुभेच्छा. ज्यांना काही कारणामुळे अपयश आला असेल त्यांना आणखी एक संधी आहे जुलैमध्ये, त्यांनी त्यामध्ये व्हावं, त्यासाठी त्यांना शुभेच्छा. कोकणाचा निकाल अव्वल असताना सावंतवाडीच्या अनया वाडकर या विद्यार्थिनीनं 100% गुण मिळवत या आनंदात भरच घातली आहे. अनया ही रायफल शूटिंगची राज्यस्तरीय खेळाडू आहे. रायफल शूटिंगमधील तिच्या सहभागामुळे तिला 15 गुण जास्त मिळाले, त्यामुळे तिला 100% गुण मिळाले आहेत. अनयावर सध्या शुभेच्छांचा वर्षाव होतोय. मला 10वीत जे यश मिळालं त्यात माझ्या आई वडिलांचा, माझ्या शाळेचा, शिक्षकांचा खूप मोठा वाटा आहे. माझ्या आजोबांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी सदैव असतात. साईबाबांचेही आशीर्वाद आहे, त्याच्यामुळे मला हे यश मिळालेलं आहे. पुढे मला LLB करून NPSCची UPSCची एक्झाम द्यायची. SSC बोर्डाचा निकाल जाहीर झाल्यावर सध्या शाळांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. 90%हून अधिक टक्के मिळालेल्या विद्यार्थ्यांची संख्या वाढली असून त्यासाठी सेलिब्रेशनही केलं जात आहे. 10वीचे यशस्वी विद्यार्थी सुट्टीच्या दिवशी शाळांमध्ये हजेरी लावत आहेत. पुष्पगुच्छ देऊन विद्यार्थ्यांचं स्वागत होत आहे, तर कुठे पेढे वाढले जात आहेत. आश्चर्य वाटलेलं आणि आनंद पण तितकाच झालेला. प्रयत्न केल्याचं यश मिळालं असं वाटलं. माझे आई वडील, माझे मामा मामी, काका काकी आणि त्याचबरोबर शिक्षकांचा फार मोठा वाटा आहे याच्यामध्ये असं मला वाटतं. त्यांच्या पाठिंब्यामुळेच मी एवढं सगळं करू शकली. मनापासून अभ्यास केला होता, वर्षभर कन्सिस्टंटली प्रयत्न केले आणि त्यामुळे यश मिळालं असं वाटतं. काय बनायचं? इंजिनिअरिंग करायचं मला. मी जितका अभ्यास केला तो सार्थकी ठरला. म्हणजे जितका अपेक्षित होते तितके मिळाले आणि अभ्यासाचं चांगलं फळ मिळालं. आता जे स्टुडंट 10वीला आहेत त्यांना काय सांगेल? त्यांना इतकंच सांगेन की आम्ही आधीपासून अभ्यास सुरू नाही केला. जर तुम्ही आधीपासूनच थोडा अभ्यास कराल तर तुम्हाला याच्यापेक्षा चांगलं यश मिळेल. मेहनत तर खूप घेतलेली, तर शिक्षकांचे पण तेवढीच मेहनत होती, घरच्यांनी पण तेवढाच सपोर्ट केला आणि स्वतः पण तेवढीच मेहनत करावी लागली, म्हणून एवढे मिळाले. एवढी मेहनत केली त्याचं फळ मिळतंय, खूप छान वाटतंय. काय बनायचं तुला? डेंटिस्ट. परीक्षेसाठी तर खूप मेहनत घेतलेली, पण जर का तुम्ही नियमितपणे अभ्यास करत राहिला, टाइम टू टाइम तुमचं टाइम टेबल असेल तर आरामशीर एवढे मार्क्स मिळतात. काय बनायचं? मला आता सध्या इंजिनिअरिंग करायचं आहे आणि मी कम्प्युटर सायन्समध्ये इंजिनियर बनणार आहे. SSCच्या परीक्षेत नाशिक विभागाचा निकाल 89.61% इतका लागला आहे. राज्यात नाशिक विभाग 5व्या स्थानावर आहे. 12वीच्या परीक्षेत नाशिक विभागाची झालेली घसरण 10वीच्या निकालात थोडीफार का होईना सुधारली आहे. नाशिक विभागात धुळे जिल्ह्याचा निकाल सर्वाधिक म्हणजे 90.36% इतका लागलाय, तर नंदुरबार जिल्ह्याचा निकाल सर्वात कमी लागलाय. यावर्षी निकालात मुलींनीच बाजी मारली आहे. SSCच्या परीक्षेत पुण्याचा निकालही चांगला लागलाय. पुणे विभागाचा निकाल 93.30% लागला. राज्यात पुणे विभाग 3ऱ्या स्थानावर आहे. दरवर्षीप्रमाणे मुलींनीच याही वर्षी बाजी मारली आहे. नीट परीक्षेविरोधात आज पालकांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतली. सीईटीनुसार केवळ सरकारी वैद्यकीय महाविद्यालयातील प्रवेश होणार हा अर्धवट दिलासा असून सीईटी अंतर्गतच खासगी आणि असोसिएट कॉलेजांचे प्रवेश करावेत अशी मागणी यावेळी पालकांनी केली. सरकारनं यावर तोडगा काढला नाही तर रस्त्यावर
तसंच गरज पडल्यास उपोषणाला बसू असा इशाराही पालकांनी दिलाय. सीईटीचा निकाल लागल्यावर विद्यार्थ्यांना सरकारी कॉलेजेसमध्ये प्रवेश मिळणार नाही हे स्पष्ट झालंय. त्यामुळे विद्यार्थ्यांना नीटचा अभ्यास करावा लागतोय. विद्यार्थ्यांमध्ये तणावाचं वातावरण आहे हे सांगत असताना एका महिला पालकाला रडू आवरलं नाही. आमची मुलं 17 वर्षाची आहेत, त्यांना चाइल्ड अब्युजमेंट करू नका. इट इज टॉर्चरिंग. प्लीज 2 वर्षाचा अभ्यास 2 महिन्यात नाही होऊ शकत. मग 60 वर्षाची सरकार 2 वर्षात सुधारली का? नाही ना, वेळ लागतोच. तसं मुलांनाही हा वेळ लागतो अभ्यासासाठी. प्लीज टॉर्चर करू नका. एवढी मुलं आहेत पण आज फक्त 3000 मुलांना मिळतोय. परीक्षा देणारी मुलं होती 1,72,000. कुठे हा न्याय? कॉलेजेस वाढवा मग हे करा. तुम्हाला सिलेबस एक ठेवा, नंतर तुम्ही हे सगळं आणा. असं अर्धवट आवडू नका. आणि 2 वर्षापूर्वी मेहनत सुरुवात केली आहे मुलांनी आणि त्याच्याहून जास्त जे रिपीटर आहेत त्यांचा विचार करा. आणि जर कोणी सुसाईड केलं 24 जुलैच्या नंतर तर त्याला जबाबदार कोण? स्टेट लेवल, सेंट्रल लेवल की आईबापांनी ज्यांनी त्याला जन्म दिला किंवा त्या मुलांनी? देशातील सर्व विद्यार्थ्यांना आता आयआयटी मधल्या व्याख्यानांचा घरी बसून लाभ घेता येणार आहे. मनुष्यबळ विकास मंत्रालयानं या संदर्भात निर्णय घेतला असून यासाठी 32 D2H वाहिन्या सुरू करण्यात येणार आहेत. व्याख्यानं प्रसारित करण्यासाठी अनेक संस्थांशी करार करण्यात आले. दर्जेदार शिक्षण मिळावं यासाठी सरकारनं हे पाऊल उचलण्याचा निर्णय घेतलाय. मुंबई, चेन्नई, दिल्ली, खरगपूर, कानपूर आणि गुवाहाटी आयआयटीमधील वर्गात प्राध्यापकांची होणारी व्याख्यानं थेट प्रसारित केली जातील. गेल्या महिन्यात गांधीनगर आयआयटी संचालकांच्या नेतृत्वाखाली एक बैठक झाली. त्यात हा निर्णय घेण्यात आला. यंदा ऑगस्टपर्यंत अशा वाहिन्या सुरू करण्यात येतील. केरळमध्ये पुढील 2 ते 3 दिवसात मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे. पुढील 2 दिवसात कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा या काही भागांमध्ये मान्सून पूर्व पाऊस पडेल असा अंदाज कुलाबा वेधशाळेनं वर्तवलाय. मुंबईतही काही भागात पावसाच्या हलक्या सरी पडतील असा अंदाज कुलाबा वेधशाळेनं वर्तवलाय. केरळमध्ये मान्सून दाखल झाल्यानंतर नेमक्या कसा आणि किती दिवसात कोकण, मुंबईमध्ये मान्सून दाखल होईल हे सांगणं अधिक संयुक्तिक ठरेल असंही कुलाबा वेधशाळेच्या वतीनं सांगण्यात आलंय. तुर्तास महाराष्ट्रात तापमानाचा पारा हळूहळू खाली येईल. दरम्यान मुंबईत ढगाळ वातावरण निर्माण झालं. तसंच महाराष्ट्रात अनेक भागात मान्सून पूर्व पाऊसही पडतोय. हिंगोली आणि परभणी जिल्ह्यात 3 दिवसांपासून वादळी वारे वाहू लागले. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे मोठी झाडं उन्मळून पडली आहेत. त्यातच काही घरांचं नुकसान देखील झालंय. त्यातच काही ठिकाणी विजेच्या कडकडाटासह तुरळक पाऊसही सुरू आहे. या 2 जिल्ह्यांमध्ये वीज पडून ठार होण्याचा आकडा आता 10 वर गेलाय. परभणीत 2 ठिकाणी वीज पडून 2 ठार, 2 जखमी झाले आहेत. सेलू तालुक्यातील नरसापूर इथं 1 जण ठार तर मायलेक गंभीररित्या भाजलेत. जिंतूर तालुक्यातील गीतेपिंपरी इथं 38 वर्षीय सूर्यभान मस्केवर वीज पडल्यानं त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर दुष्काळग्रस्त लातूर जिल्ह्यात पावसानं दमदार हजेरी लावली. परवा रात्रीपासून जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस सुरू झाला. काल जिल्ह्यातल्या अनेक भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडला. अहमदपूर तालुक्यातल्या हडोळती, किनगाव परिसरातला पावसानं झोडपून काढलं. अनेक घरांवरचे पत्रे उडून गेले, झाडं उन्मळून पडली. विजेचे 15 खांबही पडले. एक वाहनही पलटलं. तर बाबळदरमध्ये विजेचा खांब अंगावर पडून अमृत भुजंग कांबळे या 65 वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला. जालन्यात बहुतांश भागात वादळी वाऱ्यासह पावसानं हजेरी लावली. या वादळी वाऱ्यामुळे घरांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. घरावरील टीन पत्रे उडून गेले तर काही ठिकाणी भिंतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. अहमदनगर शहरासह काही गावांमध्ये पावसानं दमदार हजेरी लावली. नगर शहरात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला तर काही भागात तुरळक प्रमाणात गारा देखील पडल्या. गेल्या काही दिवसांपासून कडक उन्हामुळे पारा 40 अंशांपेक्षा जास्त होता. त्यात अचानक आलेल्या या पावसानं वातावरणात गारवा निर्माण झाला. बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील कोंटी गावासह अनेक गावांना वादळाचा चांगला तडाखा बसला. यामध्ये शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं. शेडनेटसह फळबागांना फटका बसलाय तर गावातील जिल्हा परिषद शाळेच्या 5 खोल्यांवरील 3 पत्रे उडून गेले. अकोला जिल्ह्यात काल संध्याकाळी आलेल्या वादळानं अनेक गावांमध्ये मोठं नुकसान झालंय. जिल्ह्यातील अकोट, तेल्हारा, पातूर आणि बाळापूर तालुक्यात या वादळानं घर आणि वृक्षांचं मोठं नुकसान झालंय. बाळापूर तालुक्यातील खामखेड गावातील झोपडपट्टी या वादळात अक्षरशः नेस्तनाबूत झाली आहे. अनेक घरांवरची छपरं उडून गेल्यानं कालची रात्र या गावकऱ्यांनी अक्षरशः जागून काढली.
ठाण्यात प्रतिष्ठेच्या झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत शिवसेनेच्या रवींद्र फाटकांनी विजय मिळवला. गेली 18 वर्ष सातत्यानं जिंकणाऱ्या वसंत डावखरे यांना आज पराभवाचं तोंड पाहावं लागलं. रवींद्र फाटक यांना एकूण 602 मतं मिळाली तर डावखरेंना 449 मतं मिळाली. त्यामुळे फाटक यांनी डावखरेंवर तब्बल 153 मतांनी दणदणीत विजय मिळवला. एकूण 1057 मतांपैकी 6 मतं बाद ठरवण्यात आली. 3 तारखेला झालेल्या निवडणुकीत तब्बल 97% मतदान झालं होतं. खान्देश हितसंग्राम संघटनेतर्फे खडसे समर्थकांनी आज भाजप कार्यालयाबाहेर आंदोलन केलं. खान्देशचा आवाज दडपण्याचा नेहमीच प्रयत्न केला गेला. मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असलेल्या खडसेंना पक्षांतर्गत आणि बाहेरून पद्धतशीर प्रयत्न करत राजीनामा द्यायला भाग पाडल्याचा आरोप खडसे समर्थकांनी केला. हे आंदोलन भारतीय जनता पार्टीला दाखवतोय, महाराष्ट्राला दाखवतोय की नाथाभाऊंच्या मागे खऱ्या अर्थाने जनाधार आहे. आणि केवळ म्हणजे केवळ गोपीनाथराव मुंडे साहेब हे गेल्यानंतर हा भाऊंना मुद्दामून हेतू पुरस्कार काही लोक त्रास देत आहे. त्या षडयंत्र ज्यांनी केले ते खुले समोर आले पाहिजे. कोण आहे असं तुम्हाला म्हणजे दालमियाबाईच्या मागे किंवा यांच्या मागे कुठेतरी कोणतरी आणि ते पुढच्या काळात बाहेर येतील. जोपर्यंत नाथाभाऊंची चौकशी होत नाही, जोपर्यंत त्यांच्यावर आरोप सिद्ध होत नाही, तोपर्यंत नाथाभाऊंना मुख्यमंत्री आपलं महसूल मंत्री पदावर पक्षाने ठेवायलाच पाहिजे होती, ही आमची इच्छा. आणि भारतीय जनता पार्टीला महाराष्ट्रामध्ये विदर्भानंतर सर्वात जास्त आमदार खानदेशने दिले, ते फक्त नाथाभाऊंकडे बघून. जळगावात गुलाबराव पाटील आणि एकनाथ खडसेंचं राजकीय वैर कुणालाच नवं नाही. त्यातच भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे एकनाथ खडसेंना मंत्रिपद सोडावं लागलं. त्यावर गुलाबराव पाटील काय बोलणार याकडे सर्वांचंच लक्ष होतं. रविवारी गुलाबराव यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी त्यांच्या जळगाव ग्रामीण मतदारसंघातल्या पाळधी गावात रात्री घेतलेल्या जाहीर सभेत खडसेंनाच टीकेचं लक्ष केलं. खडसेंनी संकुचित राजकारण केलं म्हणूनच त्यांच्यावर अशी वेळ आल्याचं पाटील म्हणाले. खडसेंना आम्ही नेते मानत गेलो, त्यामुळे ते म्हणतील तसं आम्ही राजकारणात वागत गेलो, मात्र त्यांनी कुटुंबापुरतं राजकारण केलं अशी ही टीका गुलाबरावांनी केली. आम्ही खासदारकीला तुमच्या सुनेकरता रात्रंदिवस एक केले. येती नानाकरता लोक मानत नव्हते, आम्ही त्यांच्या दरवाज्यात जाऊन पाया पडले आणि नरेंद्र मोदीचं स्वप्न साकार केलं. यांना आम्ही खासदार केलं आणि अक्षय राय घेऊन आम्ही यांना पंतप्रधान करण्याकरता मदत केली. बँकेची निवडणूक आली, आम्ही एका मिनिटामध्ये यांच्याकरता माघार घेतली. फेडरेशनची निवडणूक आली, आम्ही यांच्याकरता एका मिनिटाकरता माघार घेतली. जळगाव मार्केट कमिटीमध्ये 8 सदस्यामध्ये निवडून आले. 6 सदस्य फक्त बीजेपीचे. त्यांनी म्हणलं माझा चेअरमन करा, त्यांचा चेअरमन आम्ही केला. आमचं चूक काय आहे? तरी जर तुम्ही आम्हाला डोसा मारत असेल तर मग वाघ्या म्हणून जर खात असेल, वाघ म्हणून जरी खात असेल तर मग पुतळ्यासारखं जगण्यापेक्षा 10 दिवस वाघासारखं जगून मारला पाहिजे. भाजपची कोर कमिटीची बैठक आज अपेक्षित आहे. यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, विनोद तावडे, सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील हजर राहतील. शिवाय नुकतेच मंत्रिपदावरून पायउतार झालेले एकनाथ खडसे देखील या बैठकीला उपस्थित राहण्याची शक्यता आहे. बैठकीत खातेवाटप याबरोबरच खडसेंकडे असणारी खाती कुणाला द्यायची यावरही चर्चा अपेक्षित आहे. त्याचप्रमाणे मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्तही ठरणार आहे. दरम्यान बैठकीची जागा निश्चित नाही, पण आज बैठक होईल अशी दाट शक्यता आहे. कांद्याच्या सतत घसरणाऱ्या दरांवरून काँग्रेसनं आक्रमक पवित्रा घेतलाय. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील आणि राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वात काँग्रेसनं पिंपळगावात मुंबई आग्रा महामार्गावर रास्ता रोको केला. यावेळी विखे पाटलांनी शेतकऱ्यांना मंत्रालयावर कांदा फेकून मारण्याचं आवाहन केलं. तब्बल 3 ते 4 तास रास्ता रोको केल्यामुळे वाहतुकीचा खोळंबा झाला. त्यामुळे संपूर्ण वाहतूक निफाड मार्गे वळवण्यात आली होती. कांद्याच्या घसरत्या दराची दखल घेऊन सरकारनं तातडीनं उपाय योजण्याची मागणी करण्यात आली. बजेट अधिवेशनामध्ये नांदेडच्या एका शेतकऱ्यानं मंत्रालयासमोर आत्महत्या केल्याची पहिली घटना आहे. आता मंत्रालयासमोर शेतकरी ज्यावेळी आत्महत्या करतो त्याच्यानंतरही सरकारला जाग येत नाही. आणि आज जे चित्र आपण पाहताय नाशिक जिल्ह्यामध्ये काही शेतकरी काही कोणी धरून आणलेलं नाही आहे. आज 2 रुपयाने 1.5 रुपये किलो कांदा विकला जातोय. आपली जी मागणी होती, मात्र कांद्याच्या निर्यातीकरता जे अनुदान द्यायला पाहिजे ते सरकार देत नाही. पण एकूणच सरकारची जी भूमिका आहे पूर्णतः शेतकरी विरोधी आहे, महाराष्ट्राला उद्ध्वस्त करणारी आहे. आणि म्हणून या सरकारला जाग आणण्यासाठी अशा प्रकारचं आंदोलन आम्हाला करावं लागेल. गांधींनी जसं
मीठ उचललं तसं असं लोकांना कांदा उचलावा लागला. कारण का हे सरकार बेशुद्ध पडलंय, अस्वस्थ अवस्थेत आहे. आणि कांदा हा तसा अपायकारक नाही ना, उपायकारक आहे. आपल्याला चरक संहितेतनं कळतं कांद्याचं वैद्यकीय महत्व. ते वैद्यकीय महत्व या मंत्रिमंडळात आता समजून देण्याची गरज आहे. कारण का ते चरक संहिता आणतायत ना, अंमलात आणतात. आणि त्यामुळे इथल्या गरीब शेतकऱ्यांनी रस्त्यावर कांदा टाकणं, रस्ते वाया घालवणं, त्याच्यापेक्षा त्यांच्या नाकाला जाऊन लावला तर कमीत कमी बेशुद्ध पडलेलं सरकार शुद्धीत येईल आणि जनता काय म्हणते त्यांच्या लक्षात येईल. राज्यात दुष्काळ असताना केंद्र आणि राज्य सरकार पेट्रोल डिझेलचे भाव वाढवत असून शेतकऱ्यांना न्याय देण्यात सरकार अपयशी ठरत असल्याचा आरोप राष्ट्रवादीनं केला. जळगावमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसनं सरकारची प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दहन केलं. शेतकऱ्यांना मोफत बियाणं द्यावं, संपूर्ण कर्जमाफी, पीक विम्याचे पैसे त्वरित द्यावे यासाठी हा मोर्चा काढण्यात आला होता. यवतमाळच्या पुसद इथं शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं तहसील कार्यालयावर डफडे मोर्चा काढण्यात आला. शेतकरी शेतमजूर दुष्काळग्रस्त असून कर्जाच्या बोझापायी आत्महत्या करतायत. सर्व शासकीय आणि सहकारी बँकांची कर्ज वसुली थांबवून शेतकऱ्यांना नव्यानं कर्ज देण्यात यावं. 1 लाख रुपयांपर्यंत कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांच्या सातबारावर कर्जाची नोंद घेऊ नये अशा मागण्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं केल्या. यावेळी राष्ट्रीयकृत बँक आणि तहसील कार्यालयापुढे डफडं वाजवून मागण्यांकडे लक्ष वेधण्यात आलं. कोल्हापुरातल्या अंबाबाई मंदिरातल्या मनकर्णिका कुंडावरचं शौचालयच आज शिवसैनिकांनी फोडलं. 100हून अधिक शिवसैनिकांनी हल्ला करून हे शौचालय पाडलं. मनकर्णिका कुंडावरच्या या शौचालयाला हिंदुत्ववादी संघटनांचा गेल्या कित्येक वर्षांपासून विरोध होता. प्रशासन आपल्यापासून निर्णय देत नाही हे लक्षात आल्यावर आज शिवसैनिकांनी आमदार राजेश क्षीरसागर यांच्या नेतृत्वात हे आंदोलन केलं. पनवेलजवळ रविवारी पहाटे झालेल्या अपघाताप्रकरणी पोलिसांनी निखिल ट्रॅव्हल्सचा बसचा मृत्यू पावलेला चालक इक्बाल शेख विरोधात गुन्हा दाखल केलाय. शेडूंग हद्दीजवळ रविवारी पहाटे 5:30 वाजता ही खासगी बस 2 गाड्यांवर आदळून एका 30 फूट खोल खड्ड्यात कोसळली. या अपघातात 17 जणांचा बळी गेला, शिवाय 45 जण जखमी झाले. 17 जणांमध्ये बसच्या चालकाचाही समावेश आहे. दरम्यान अपघातावेळी रस्त्यात उभ्या पंक्चर झालेल्या गाडीच्या नंबरबद्दल निर्माण झालेला संशय दूर झालाय. MH02CL 1480 हा खरा नंबर असल्याचं एफआयआरमध्ये नमूद करण्यात आलंय. अपघाताच्या वेळी गाडीच्या मागच्या आणि पुढच्या नंबर प्लेटमध्ये तफावत होती, त्यामुळे गाडी चोरीची आहे की काय असा संशय व्यक्त होत होता, पण आता हा संशय दूर झालाय. मुंबई नाशिक द्रुतगती महामार्गावरचा ठाण्याजवळचा साकेत पूल आजपासून सगळ्या वाहतुकीसाठी खुला करण्यात आलाय. गेल्या महिन्यात 21 तारखेला हा पूल डागडुजीसाठी बंद करण्यात आला होता. आता हे काम पूर्ण झालंय. जालना जिल्ह्यातील अंबड शहरामध्ये एका विवाहितेनं आपल्या 2 मुलांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. अनिता सुरेश भवर असं या विवाहितेचं नाव असून तिनं मुलगा रुद्राक्ष आणि मुलगी शिवकन्या भवर यांना विहिरीत ढकलून स्वतः देखील विहिरीत उडी घेतल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. पोलिसांकडून अद्याप या आत्महत्येचं नेमकं कारण स्पष्ट करण्यात आलेलं नाही. मात्र कौटुंबिक कलहातून ही आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. कोल्हापूर शहरात घरफोडीचं सत्र सुरूच आहे. गेल्या महिन्याभरात 51 ठिकाणी घरफोडीच्या घटना घडल्या, त्यामुळे नागरिकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. काल मध्यरात्री जाधववाडी परिसरात चोरट्यांनी एकाच वेळी 4 प्लॉट तोडून चोरट्यांनी पोलिसांसमोर आव्हान निर्माण केलंय. कोल्हापूर शहरात दिवसाढवळ्या चोरटे घरफोडी करत असल्यामुळे पोलिसांच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. शनिवार वाड्यातील लाईट अँड साऊंड शोच्या नूतनीकरणाचं काम नुकतंच पूर्ण झालं. नव्या शोचं उद्घाटन रविवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं. आजपासून येणाऱ्या पर्यटकांना या नव्या लाईट अँड शोमधून मराठ्यांचा गौरवशाली इतिहास उलगडून दाखवला जाणार आहे. रविवारी शरद पवार यांनीही हा शो पाहिला. शिवाय पुण्यावर आधारित कॉफी टेबल बुकचं प्रकाशनही यावेळी करण्यात आलं. 5 देशांच्या सुपरफास्ट दौऱ्यावर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वित्झर्लंडची राजधानी जिनेव्हामध्ये आहेत. स्वित्झर्लंडच्या राष्ट्रपतींशी स्विस बँकांमध्ये असणाऱ्या काळ्या पैशांविषयी मोदींची चर्चा होण्याची शक्यता आहे. न्यूक्लिअर सप्लायर्स ग्रुप म्हणजेच NSGमध्ये भारताचा समावेश व्हावा यासाठी स्वित्झर्लंडचा पाठिंबा मिळवण्याचाही मोदी प्रयत्न करणार आहेत. अवघ्या काही तासांच्या या दौऱ्यानंतर पंतप्रधान रात्री अमेरिकेला रवाना होणार आहेत. 2 वर्षातला मोदींचा हा 4था अमेरिका दौरा असेल. फुटीरतावादी नेता आणि जम्मू काश्मीर लिबरेशन फ्रंटचा प्रमुख यासिन मलिकनं रविवारी पोलिसांवर हल्ला केला. राज्य सरकारनं केलेल्या जमीन वाटपाच्या निर्णयाविरोधात श्रीनगरमध्ये JKLFचं आंदोलन सुरू होतं. या आंदोलनाला हिंसक वळण लागलं. यावेळी पोलिसांशी हुज्जत घालणाऱ्या यासिननं पोलिसावरच हात उचलला. यासिन मलिक पोलिसाला मारतानाची दृश्य कॅमेऱ्यात कैद झाली आहेत. दरम्यान मलिकला अटक करण्यात आली असून त्याच्यावर आणखी एक गुन्हा असल्यानं त्याची रवानगी मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे. यासिन मलिकला 25 मे रोजी अटक करण्यात आली होती. 3 जूनला तो जामिनावर सुटला.
त्यानंतर 2 दिवसात त्याची पुन्हा पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली. इंदिरा गांधी पंतप्रधान असताना खलिस्तान चळवळ मोडून काढण्यासाठी लष्करानं अमृतसरच्या सुवर्ण मंदिरात केलेल्या ऑपरेशन ब्लू स्टारला आज 32 वर्ष पूर्ण होत आहेत. सुवर्ण मंदिरात त्यावेळी चळवळीचा प्रमुख भिंद्रनवाले आपल्या शेकडो समर्थकांसह लपून बसला होता. त्याला संपवण्यासाठी देशाच्या इतिहासात प्रथमच देशांतर्गत बंडासाठी लष्कर पाचारण करण्यात आलं. अमृतसरच्या सुवर्ण मंदिरात झालेल्या धुमश्चक्रीत भिंद्रनवालेसोबत शेकडो शीख दहशतवादी मारले गेले. संपूर्ण सुवर्ण मंदिरात रक्ताचा सडा पडला. या कटू आठवणींना आज 32 वर्ष पूर्ण होत आहेत. या निमित्तानं सुवर्ण मंदिरात घेण्यात येणाऱ्या कार्यक्रमाचं कव्हरेज प्रथमच मीडियालाही करता येणार आहे. 24 गावं 24 बातम्यांमध्ये आज इथंच थांबूया. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे.